नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. सकाळचे 8 वाजता बुलेटिन मध्ये स्वागत. बातम्या बघूयात. सुपरफास्ट 100. जनता येत्या निवडणुकीत सरकार बदलेल. सरकार बदलणं लोकशाहीसाठी आवश्यक. खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडनं भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहात देखील शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवरती गुन्हे दाखल नाहीत, मग विद्यार्थ्यांवरतीच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतनं अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश. दिपकेंचा पलटवार. मोदी शहा हे स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक. तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात. नमो रुग्णांकडूनच झालेली आहे. माफ करण्याऐवजी मोदींनी माफी मागावी. उद्धव ठाकरेंचा पलटवार. आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत पण तरुणांसाठी नाहीत. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले. डिजिटल व्यवहारांचा उल्लेख करत आमदार खासदारांच्या कथित खरेदी विक्रीवर उपरोधिक टीका. चंद्रकांत पाटलांनी आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं तरी बुद्धी आली नाही. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं. महायुतीची भूमिका ठरलेली असताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात? शिंदेंकडनं विचारणा. तर संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे हे स्पष्ट करावं. प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं. अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरनं प्रवीण दरेकरांची टीका. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भरसभेत वाचून दाखवलं. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची विश्वासार्हता शून्य. राज ठाकरे फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँड अप कॉमेडियन. राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यावरनं साटम यांची टीका. पत्रामध्ये अर्ध सत्य. वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. मोदी सरकारच्या ध्येयामध्ये अजित डोवाल यांचं मोठं योगदान. डोवाल यांच्यामुळे 13 बॉम्बस्फोटांची प्रकरणं मार्गी लागली. गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. शहांकडनं अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांचाही गौरवोद्गार. चाणक्याकडनं दुसऱ्या चाणक्याला पुरस्कार. अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर. डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला आयाम दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं स्तुतीसुमनं. देशाचे गृहमंत्री रात्रीच्या अंधारात पुण्यात आले पण 10 दिवस संसदेत आले नाहीत. अमित शहा नेमकं कोणाला घाबरतायत? टीका करत संजय राऊतांचा सवाल. खालच्या भाषेत बोलू नये असं मोदींनी आपल्या कक्षातील लोकांना, आपल्या पक्षातल्या लोकांना सांगावं. गेल्या 12 वर्षात भाजपनं जे पेरलंय तेच उगवायला आता सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरती राज ठाकरेंची टीका. पंतप्रधानांवरती खालच्या शब्दात टीका हे चुकीचंच, पण दुसऱ्यांनाही आया असतात. मोदी म्हणतात शिवीगाळ करणाऱ्या त्या मुलांना माफ केलं, पण 12 वर्षांच्या अत्याचाराची माफी कोण मागणार? राज ठाकरेंनी सुनावलं. विद्यार्थ्यांवरच्या कारवाईवरनं आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. आंदोलकांना घरातून ताब्यात घेतलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. आंदोलनात तरुणींची गैरवर्तन करणाऱ्यांवरती कारवाई नाही. आदित्य ठाकरेंचा सवाल. माझ्या मागे राज ठाकरे नावाची शक्ती. मला फक्त तुमची साथ हवी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणावेळी अमित ठाकरे भाऊ काही वेळ ब्लँक झाल्यामुळे ते स्टेजवरनं निघून गेले. UPSCचा पेपर कधी फुटत नाही. नीटचा पेपर कसं काय फुटतो? विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणं हे योग्य आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल. विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलले असते तर ही वेळ आली नसती. सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा. प्रधानमंत्री 15 दिवसांपासून संसदेत येत नाहीत. सतत मन की बात करू नका, जन की बात पण ऐका. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मोदींवर टीका. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये रील स्टार घुसले. आंदोलनात अभिजित दिपकेंचा चेहरा विरोधकांना सापडला. मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया. तर ठाकरे आणि गांधींचा चेहरा चालत नसल्यामुळे दिपकेंचा वापर. कायंदेंची टीका.
विद्यार्थ्यांवरती पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईवरती प्रकाश राज यांचा आक्षेप, पालक मुलांच्या चुकांनंतर सुधारण्याची संधी देतात, पालक मुलांवरती गुन्हा दाखल करत नाहीत, विद्यार्थ्यांच्या भावना समजून सरकारनं देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी प्रतिक्रिया. लडाखमध्ये परतल्यानंतर वांगचुक यांच्याकडून व्हिडिओ संदेश जारी, आश्वासनांची पूर्तता करा, सोनम वांगचुक यांचं सरकारला आवाहन, आंदोलनाचे मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलेलो नाही, वांगचुक यांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा कॉक्रोच जनता पार्टीवर घणाघाती हल्ला, हे आंदोलन प्रायोजित असल्याचा आरोप, आंदोलनात सहभागी झालेले लोक खरोखरचे विद्यार्थी किंवा जेनझीचे प्रतिनिधी नसून काही पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करणारे लोक आहेत असं वक्तव्य. विद्यार्थ्यांवरती अश्रुधूर लाठीमार झाला तेव्हा वेदना झाली नाही, पण शिव्या दिल्यामुळे संस्कारांवरती प्रश्न उपस्थित होत आहेत का? पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरती संगीतकार विशाल ददलानीचा सवाल, स्टंटबाजी थांबवा आणि शिक्षण व्यवस्थेत काहीतरी सुधारणा करा, ददलानींचा सल्ला. नाशिक शहरातील खड्ड्यांवरनं राऊतांची गिरीश महाजनांवर टीका, महाजन म्हणजे चंपतराय, कुंभमेळ्याच्या दानपेट्या लुटणार अशी टीका राऊतांनी केली. तर उबाठा संपवणारे संजय हे महाराष्ट्राचे संपत राऊत, नवनाथ बन यांचा टोला. उद्धव ठाकरे आगामी निवडणुका अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात लढतील, मंत्री जयकुमार गोरेंचा टोला. तर दिपकेंनी पंतप्रधान मोदींना गुडघे टेकायला लावले हे विसरलात का? राऊतांचा मंत्री गोरेंना सवाल. आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र, सीजेपी आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्याच्या प्रक्रियेबाबत विचारणा. राज्यभरातील एफआयआर मागे घेण्याची नेमकी प्रक्रिया काय असणार? एफआयआर रद्द करण्यासाठी राज्यव्यापी नियमावली जाहीर करा, आदित्य ठाकरेंची मागणी. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास कोणत्याही क्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार, मागील सत्ताकाळात जनतेच्या हितासाठी मंत्रिपदाचा त्याग केला होता, मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. अलिबागमधील महसूल दिन कार्यक्रमात निमंत्रणावरनं नाराजी नाट्य, तटकरेंकडून प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांवरती संताप, मंत्री बावनकुळेंकडून माफी मागत दिलगिरी व्यक्त. नाशिकमध्ये कुंभ प्राधिकरणाच्या बैठकीत एमएनजीएलचे अधिकारी गैरहजर, मंत्री महाजनांनी फोनवरून अधिकाऱ्यांना खडसावलं. शहरातील खड्ड्यांना एमएनजीएल जबाबदार असल्याची पालिका आयुक्तांची महाजनांकडे तक्रार. टीसचा आज होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला, सरन्यायाधीश सूर्यकांत उपस्थित राहणार होते, विद्यार्थी विरोध करण्याची शक्यता असल्यामुळे समारंभ पुढे ढकलला. अमरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, आमदार काय करतात तर फक्त संध्याकाळी फार्म हाऊसवरती जाऊन बसतात, शहर प्रमुख अरविंद वाळेकरांची बालाजी किणीकर यांच्यावर टीका. कचरा प्रश्नावरनं हायकोर्टानं फटकारल्यानंतर बीएमसी सतर्क, वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणी कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार, उघड्यावरती कचरा फेकणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार. राज्यातील विविध गृहनिर्माण प्राधिकरणांकडे पडून असलेल्या घरांचं व्यवस्थापन एका छताखाली येणार, राज्यात गृहनिर्माण प्राधिकरणांकडे 35,000 घरं पडून रिक्त घरांची माहिती घेऊन हाऊसिंग स्टॉक तयार करण्याचा निर्णय. मुंबईतील 12.20 किलोमीटर लांबीच्या गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी 4.70 किलोमीटरच्या जुळ्या बोगद्याचं खोदकाम पुढच्या महिन्यापासून सुरू होणार, संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य महापालिकेकडून निश्चित. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावरती ब्लॉक असणार, सकाळी 11 वाजल्यापासून 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार. राज्य सरकारकडून शासकीय विभाग, सहकारी बँकांचे सायबर ऑडिट करण्याचा निर्णय, शासनाच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे संस्थांचं वर्षातनं किमान एकदा सायबर ऑडिट करणं बंधनकारक. आपकडनं E20 पेट्रोल विरोधात विशेष मोहीम सुरू, E20ची कमी किंमत आणि पेट्रोल 84 रुपयांखाली मिळावं या मागण्यांसाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती मोर्चा काढणार, अरविंद केजरीवालांची घोषणा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली, 10 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार. पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ, योजनेसाठी 3,15,000 कोटींचा निधी मंजूर, देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेमध्ये 36 पदकांसह भारत 4थ्या स्थानी, भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 16 रौप्य, 8 कांस्य पदकं. भारतानं पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 6 सुवर्ण पदकांवरती आपलं नाव कोरलं. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा डंका, भारतीय बॉक्सर्सकडनं एकाच दिवशी 7 सुवर्ण पदकांची कमाई, महिला गटात 5 तर पुरुष गटात 2 सुवर्ण पदकांवरती नाव कोरलं.
नाना भानगिरेंकडून पुण्यातील गुंडांच्या दहशतीचा व्हिडिओ ट्विट. गुंड कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ. पुणे शहरामध्ये पोलिसांचा धाक उरलेला नाही. कारवाई करणारे पोलीस फक्त चमकोगिरी करतायत का? भानगिरेंचा सवाल. विलास भुले प्रकरणातील आरोपी उमेश माने 18 दिवसांपासून फरार. उमेश मानेनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा. मानेला तात्काळ अटक करण्याची पीडितेनं पोलिसांकडे मागणी केली. केजरीवाल E20च्या विरोधात 2 लाख सह्यांचं पत्र घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणार. अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषदेतनं माहिती. केजरीवाल मंगळवारी पंतप्रधान मोदींना पत्र देणार. बंधू अशोक खराचा शिर्डी पोलिसांनी ताबा घेतला. समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या गुन्ह्याप्रकरणी खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी. अँटिलियाजवळ स्फोटकं आढळल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मावरती आरोप निश्चित. 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून आरोप निश्चित. खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा. जुलै महिन्यात जीएसटी संकलनानं 2.11 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. 15.4% घसघशीत वाढ. देशव्यापी संकलनात महाराष्ट्रानं 32,210 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनासह 13% वाढ नोंदवत अव्वल स्थान कायम ठेवलं. केंद्र सरकारकडून राज्यांना 1,00,000 कोटींचे कर वितरण. महाराष्ट्राला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी. अतिरिक्त निधीमुळे राज्यांना विविध विकास प्रकल्प करता येणार. राज्यातील अतिधोकादायक इमारती सक्तीनं रिकाम्या करा. भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पुंडलिकसह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. भीमा नदी पात्रावरील 8 बंधारे पाण्याखाली. पंढरपुरातील सर्व घाट स्नानाकरता बंद. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन. जळगावातील अंजनी धरण 100% भरलं. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. एरंडोल शहरातील जलमय परिस्थितीचं थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आल्यामुळे इरई आणि झरपट नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राजनगर परिसरात पुराचं पाणी शिरल्यामुळे रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम. नाशिकच्या बागलाणमध्ये मुसळधार पावसामुळे मोसम नदीला पूर. मुल्हेरमधील मोसम नदीवरील पूल पाण्याखाली, तर 5 ते 6 गावांचा संपर्क तुटला. नाशिकच्या वालदेवी नदीला आलेल्या पुरामध्ये 1 जण वाहून गेला. शुक्रवारी संध्याकाळची ही घटना. बेपत्ता तरुणाचा अद्यापही शोध सुरूच. तरुणाचा शोध घेत असताना पाण्याच्या वेगामुळे एनडीआरएफची बोट उलटली. साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. वाईच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा. मंदिरात विशेष आरती करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात 91 महसूल मंडळात अतिवृष्टी. अतिवृष्टीमुळे 1,13,000 शेतकऱ्यांना फटका. 84 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंबरुषी धबधब्यानं पर्यटकांचं लक्ष वेधलं. 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं मोठा दिलासा. पावसामुळे धरणं आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ. धुळ्याच्या पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसाचा फटका. नदीला आलेल्या पुरामुळे अवघ्या काही सेकंदात निर्माणाधीन पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळ ही घटना घडली. संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद. नवापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर. वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. नवापूर गावातील महादेवाचं मंदिर पाण्याखाली. पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ. उजनीतून 80,000 तर वीर धरणातून 43,000 क्युसेकच्या विसर्गानं भीमा नदीला पूर. भीमा नदी पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा. सांगलीच्या चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. चांदोली धरण 86.40% भरलं. चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात 6,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरातील सावर गावात मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. वाहतूक सेवा काही काळासाठी पूर्णपणे ठप्प. साताऱ्यातील कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून विसर्ग वाढवणार. कोयना नदीपात्रात 33,826
क्युसेक वेगानं विसर्ग सुरू राहणार. सध्या कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण. जळगावमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ. विदर्भासह खानदेशातील नदी क्षेत्रातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100% भरलं. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. सततच्या पावसामुळे अंजनी नदीनं रौद्र रूप धारण केलंय. निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाचा विसर्ग 10,000 क्युसेकनं कमी केला. सध्याच्या घडीला 39,917 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. या हंगामात आतापर्यंत 38.37 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आलं. ओडिशातील 30 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती. 7 लाखांहून अधिक नागरिकांना फटका. कटक, पुरी, खुर्दा आणि जगतसिंगपूर या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक तडाखा. 1,90,000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. केरळमधील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट. पठाणथिट्टामध्ये ढगफुटीसदृश्य परिस्थिती. 2 तासात 300 मिलीमीटरहून अधिक पाऊस. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आसाममध्ये महापुरामुळे मृतांची संख्या 80 वर. 5 जिल्ह्यातले 1,92,000हून अधिक नागरिकांना फटका. काही ठिकाणी पूर ओसरून सुद्धा दैनंदिन वस्तूंचा तुटवडा. घरात चिखल आणि घाणीचं साम्राज्य. नालासोपाऱ्यातील वाकणपाडा परिसरामध्ये उघड्या गटारात व्यक्ती पडला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्या व्यक्तीला बाहेर काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. लातूर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग. जिल्ह्यातील 133 प्रकल्प अद्यापही कोरडेच. शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत. अनेक प्रकल्पांमध्ये 20%पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक. नाशिकच्या निफाडमध्ये अनुदानित युरिया खताचा काळाबाजार. टोळी विरोधात नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाची आणि लासलगाव पोलिसांची संयुक्त कारवाई. मीरा भाईंदरमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य सोडियम हायपोक्लोराईट वापरल्याचा आरोप. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. 2 कोटींच्या निविदेवरनं स्थायी समितीत जोरदार वादळ. जळगावात एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश. 62 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. 2,88,000 रुपये किमतीचा ड्रग्ज, मोबाईल आणि दुचाकी असा 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. मेट्रोच्या कामादरम्यान स्थलांतरित केलेल्या डिव्हायडरमुळे वरळी नाका परिसर धोकादायक बनला. अपघात होण्याची स्थानिकांची भीती. स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर आता प्रशासनाच्या वतीनं कामाला वेग. पुण्यामध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश कांबळे, गणेश पवार आणि यश उरणकर या तिघांना अटक. आरोपींकडनं एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त. पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावातील हाय पॉवर सबस्टेशन प्रकल्पाच्या कार्यालयाची अज्ञातांकडनं जाळपोळ. कार्यालयातील साहित्य आणि वाहन संपूर्ण जळून खाक. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन होणार. 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून होणाऱ्या आंदोलनाला आमदार प्रशांत ठाकूर यांचा देखील पाठिंबा. सांगलीतील 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. आरोपी पांडुरंगानं चिमुकलीवरती अत्याचार करून निर्घृण हत्येनंतर मृतदेह पोत्यात लपवल्याची घटना. 1.5 वर्षांनंतर चिमुकलीला न्याय. नांदेडमध्ये रस्त्याअभावी नागरिकांचा जीवघेणा प्रवास. मुखेड तालुक्यातील भाटूतांडा इथली घटना. गर्भवतीला खाटेवरनं रुग्णालयात नेण्याची वेळ.